मागणी केली तुम्ही शांत राहिला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय म्हणायचं आणि काय बोलणार. आम्ही मागणी केली या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये होता की जात गणना करा. काल भर मीटिंग मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली ते आज भारत सरकारमध्ये आहे. कमला बाबू आहेत, इतर सगळे आहेत, विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणत असतात की जात गणना करा. या सर्वांनी परत एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा. मला आठवतं 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्यावेळेला खासदार कमी सुंदर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे बांधव आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही शेळ्या बकऱ्या हे तुम्ही शेळ्या बकऱ्या मेंढ्या हे बोलता आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही बोलता. सगळे यादव रामप्रसाद यादव माया असतील, मुलायम सिंग असतील, हनुमंतराय असतील, अनेक आहे सगळ्यांना भेटले, काँग्रेसच्या लोकांना भेटले, पवार साहेबांना सगळ्यांना. आणि मग त्यांनी कॅबिनेट मंडळावर करायची. ते लोकसभेत आले प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही आम्हाला वाटलं सगळं झालं. कोर्टात आम्ही मागणी घेतली. 2016 साली हा जात गणनेचा आम्हाला पहिली जात गणना गावाची जात गणना ग्रामविकास खात्याने केली, शहराची जात गणना नगरविकास खात्याने केली आणि तो सगळा रिपोर्ट आला. व्यक्ती म्हणाले त्यावेळेला की ओबीसीची हालत फार खराब आहे, त्यांच्यासाठी फंड दिले पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांच्या महिलांना मदत केली पाहिजे, मुलाबाळांना मदत केली पाहिजे. फार गरीब आहे, फार अडचणीत आहे, मागासवर्गीय आहे, गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागतंय. पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही. आणि म्हणून आज आमची मागणी आहे की आमची जात गणना करा, आम्ही किती आहोत ते बोला आणि मग सांगायची स्थिती. तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला काही पाहिजे असलं की कोर्टात जातात, कोर्ट आम्हाला विचारतो तुम्ही किती आहात. आम्ही सांगतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली, जात गणना ब्रिटिशांनी केली, त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% होतो. आता सुद्धा आम्ही 54% असू. पण तुम्ही आम्हाला 120%, 10%, 25% कसं काय म्हणता. बिहारने जात गणना केली, 63% ओबीसी निघाले. जात गणना आमचा अधिकार, आमचा हक्क आम्हाला भेटत आहे. आमच्या मुलाबाळांचं आमची पण लेकरं गरीब आहे आणि शिकू द्या ना त्यांना. आज शाळेमध्ये मुलं समाजातील मुलांच्या मुलीबरोबर मुलं मुली आज एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांवर टीका करतात, त्यांना हरतूड करतात. काल मीडिया टीव्ही वाल्यांनी दाखवलं लहान लहान मुली अंतरवाली घराणी शाळांमध्ये सुद्धा तुम्ही एखादा जातीवाद घेऊन चाललेला तो आम्ही नाही नेला. आम्ही जातीवाद केला, जातीवाद त्यांनी नेला. जे प्रश्न दिले तो आधीचं नसतं आपलं त्यांना या सगळ्या लोकांनी आणि त्यांनी पाहिलं रे वा आता त्यांनी 2 लाख
50 जागा आहे लोकसभेची, मग हे पंकजा ताई या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या? ते नाशिकला आले, नाशिकला माझ्या नावाची चर्चा चालू होती. अरे इथं ओपनची जागा आहे, पण ओबीसी आमच्या इथं कसं काय लागणार? त्याला हेच माहिती नाही नगर लोकसभेमध्ये आरक्षण आम्हाला नाही. कशाची माहिती नाही, आरक्षण कशाला पाहिजे माहिती नाही. कुठे कुठे आरक्षण काय आहे ते माहिती. काम सुरू केलं आम्ही करू तुम्हाला आम्हाला जे आहे पैसे लढाई करायचं आज कसं काही आमच्या लोकांना करता एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून घरं जाळली जातात, नागरिक पालक कुमार बाबांची घरं जाळली जातात. अरे काय आम्हाला मतदान करायचं नाही का तुम्हाला? तुम्ही सांगा तेच करायचं. दादागिरी थांबवा. आणि यामुळं आज मला सांगायचं, तुम्ही सगळे एकत्र राहिला तुमचं आरक्षण दिले. तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही तुझ्या पक्षात आहात त्याच्याची मला अर्थ नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. आता तर चालणार नाही. एकदा यायचं, एक बोलायचं, बाहेर गेल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुझी हात धरवायची. असं राहायचं प्रामाणिकपणे एकदम मनमोजी उभे राहा. नाही ओबीसीचं आरक्षण आणि तुम्हाला दुर्दैव आहे. एवढं मतदानासाठी तुम्ही केवळ मतदानासाठी रामायणाचं कारण नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही एक राहिला 90% तुमच्या बरोबर दलित, आदिवासी, इतर सगळे समाज तुमच्या बरोबर मुस्लिम पण तुम्ही आपापसात लढत राहिला तर काही होणार नाही. एकत्रितता तो मोठा मी मोठा हा भेदभाव आहे. आम्ही सगळे सारखे असं सोडून आपण समाजाला लढलं पाहिजे. काल ही मीटिंग झाली, त्याच्यामध्ये हे ठरलं त्याप्रमाणे मी सांगितलं होतं ते करा. तुम्ही दाखले खोटे मंत्री आहे, त्यांना माझा विरोध नाही. पण एक एक समित्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे तपास त्यांना सगळ्यांना द्या, मराठवाड्यातल्या सगळ्यांना द्या, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्या. ते लाभच चाललंय. आणि म्हणून काल स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले दिले असतील त्या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात विधानसभेत सुद्धा दाखवलं, रॅलीत सुद्धा दाखवलं की कशा रीतीने फोडाफोड करण्यात आलेली आहे. अक्षर बदललेलं आहे, कधी पूर लावलेला आहे, कधी
अगोदर तू कधी नंतर तू म्हणजे कुंडी आणि कोणता जमासे हरकत नाही हे आगे बांधव आहे पण कोणतं त्याच्यावर कारवाई करण्याचं सरकारने सांगितलं आणि ते दाखले काम करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं पुढे आता काही लोक काय करतात ओबीसी मध्ये सुद्धा जायचं तुमचा फायदा घ्यायचा मग पुढे इकॉनॉमिक वीकर क्लास म्हणजे 10% तिकडे एखादं प्रमाणपत्र घ्यायचं त्याच म्हणतात तिकडे घ्यायचं मग पुढे एसीबीसी 10% आरक्षण त्याच्यातही घुसायचं तिकडं नाही तर तिकडं नाही तर तिकडं तीन ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतोय मग आपल्याला सुद्धा सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका एकच आरक्षण करू शकतो तिन्ही ठिकाणी तो जाऊ शकत नाही मी काही घिरापत नाही काय पंक्ती असलेल्या नाही त्या पंक्तीतून त्या पंक्तीत हे आंदोलन ठरलं राव त्याप्रमाणे हे भाग्य की जे आतापर्यंत वेगवेगळे ज्या पत्रक काढलेले आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर सही केली ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे श्री लक्ष्मण हाके श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंग मधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह हलवान हिल तिथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का सगळ्याच गोष्टीची गरज त्याच्यामध्ये नोंद नसेल आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल इतर मागास वर्ग घटकांवरील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे तरी आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आलो उपमुख्यमंत्री आलो सगळे आलेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की हे ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मागण्यावर झालेला आहे एक लक्षात घ्या शेवटी आपले जे
त्यांनी विनंती केली, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत. मंडळी जी आहेत हे आपले दोन बांधव आहेत, त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला असली पाहिजे की आम्हाला आहे. रोज सकाळ संध्याकाळ पोस्ट करून काय झालं विचारतो आहोत. आपल्याला त्यांना परत एकदा जर अडचण झाली तर हा जगत मंडळ सुद्धा आपण घेतली पाहिजे. म्हणून आम्ही आज सगळे विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपेक्षण मागे घ्यावं आणि शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे. आपण सर्व भागांच्या सर्व पत्रांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या आम्ही करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, त्यावेळेला आमच्या आमदारांनी घरं पेटवली गेली, घातले गेले. मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले. ते कसे वाचवले गेले हे आपण तिथे या मिटिंग झाल्या, रॅली झाल्या, पीडा रॅली झाली, त्याच्यामध्ये सांगितलं. पक्षाची कार्यालय जाळण्यात आली, शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली. त्यानंतर मी जे आम्हाला सांगितलं आता गप्पा बसण्यात आहे. 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी गेलो. गावाच्या वडीलवाडीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते. ही सगळी मंडळी होती, मी सगळ्यांचं नाव घेतला आणि सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मीटिंगसाठी वगैरे करायची. एक सांगायचं, या आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते नेते आहात आणि वडीलवर्गीय जी जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आपण सगळ्यांनी आमच्या या दोन्ही सहकार्यांना धीर दिलेला आहे, सावरलेला आहे. मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. आमदार घरातील येऊन गेले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा जाहीर करण्यात आला, वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला, धरना घालण्यात आले, उपोषण करण्यात आले. त्या सगळ्यांचा मी मनापासून आम्ही सर्व आभारी आहोत. लढाई संपलेली नाही. अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे. मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा गावागावातील लहान समाजांच्या घरावर हल्ले करण्यात आले, मारपीट करण्यात आली. अनेक पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे डोळे टाकले. हे सगळं पाहून घेऊन जात होता, सडगडत होता, रॅली चालू होत्या. एक लक्षात ठेवा,
कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ही धनशक्ती किंवा इतर कुठली शक्ती नाही तर ही लोकशक्ती जी आहे ही सर्वात श्रेष्ठ आहे. आज आम्ही काय करतो आहोत आम्ही काही मागत नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताकदीवर कसं राहू द्या त्यांच्यासाठी दुसरं तास द्या दुसरे त्यांना काय घ्यायचं त्यांना द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही त्यांना पाठिंबा दिला वेगळा आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं का हा पद्धतीने तीन कायदा आला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला. यापुढे सुद्धा देऊ पण त्यांना वेगळा आरक्षण द्या. एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आज माझ्या दलित समाजातले लोक आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे. काही कलेक्टर झाले पोलीस कमिशनर झाले पण आजही झोपडपट्ट्यांमधून तेच आमचे दलित बांधव आदिवासी राहत आहेत. गरिबी हटली गेली नाही. हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. जे दबलेले आहे पिसलेले आहे गावागावामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे अन्याय सहन करत आले आहेत त्या सगळ्यांच्या बरोबरीनं स्थान मिळावं. हळूहळू ते समान पुढे यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी 300 वर्षापूर्वी सांगून गेले सर्व समान आहे. जे गरीब आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे. धर्मभेद राज्य मानवान असावे सत्याने वर्तावे विचारावे सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. जे गरीब आहे त्यांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. शाहू महाराजांनी हे सांगितलं वाढदिवसाच्या दिवशी त्यावेळेला त्यांनी आरक्षण दिलं. लोकांनी विचारलं का त्या लोकांना त्यांनी विचारलं त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या बागेमध्ये गेले आणि सांगितलं यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे. त्याच्यामध्ये मग किती मुलांना मराठा सुद्धा आता त्यांची मागणी ओबीसीचं खाना द्या. आमचं मागणं आहे की त्यांना मिळालं की आम्हाला द्या. आणि त्यासाठी मी त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी ठेवा आणि जे कार्य मिळेल ते आमच्या ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे. आता त्यानंतर हे सगळे सोयरे आता हे सगळं बरोबर आहे. सगळे म्हणजे काय आपले सख्खे आहेत ते. सोयरे म्हणजे काय हे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतील ते सोयरे. म्हणणं सगळे सोयरे त्यांना एकाला मिळालं सगळे सोयरे सगळ्यांचे वडील वडिलांचे वडील त्या वडिलांचं लग्न दुसऱ्याबरोबर झालेलं आहे ते आज सुद्धा आमचा शेड्यूल ट्राईब आमचा शेड्यूल कास्ट आमचा ओबीसी त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-5 महिने जातात. हे घेऊन दोन पुरावा
आता हा काय हा पुरावा आहे का गाढवा आहे काय आहे सरळ ना हे काय चालणार नाही आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले इथं सुद्धा ते नियम पास झालेले आहेत मंजूर आहेत त्याप्रमाणे ते नियम त्याप्रमाणे त्याच्यावर ठरलं त्याच्या आम्ही काही वकिलांचं मत हे सुद्धा मानले आणखी काही सॉलिसिटर त्यांची पण मतं आम्ही त्याला आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना त्या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार त्याच्यामुळे आमचे जे दोन भाग बसलेले आहेत त्यांना बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर जे आमचं म्हणणं मांडणार आमचे जे काही पुरावे आहेत ते मी आम्ही मांडणार त्याचं कारण असं आहे काही काही राजकारणी फार हुशार आहे तिकडं एक बोलतील तिकडं एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे डबरू वाजवायचं काम करते हे होता कामा नये त्यासाठी त्यांना पण विचारा काय पाहिजे तुम्हाला सांगा कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे ते सांगा आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतले मी तुम्हाला हे सांगतो आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने तो काल सांगितले सगळे टिकणारच नाही आपल्या ओबीसीच्या लढ्यामध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी आपण घाबरायचं नाही मागे सरायचं नाही आता एकच सांगतो अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी कुछ लोग अपनी औकात भूल गए शायद अपनी याद उन्हें लगी होगी मुझे कहा कि चलो गरीब आहोत आणि गरीब कुठेही बोलावी कुठेही मात्र होते त्या काय बनवाय हे सुद्धा कळत नाही काय टीका करायची हे सुद्धा कळत नाही याच्या पुढे काळात मी त्याला बोलण्याऐवजी त्या लक्ष्मण हाकेबरोबर त्यांनी चर्चा पुढे सुद्धा लढाई चालू आहे तुम्ही सगळ्यांनी जे आहे त्या लढाईमध्ये जे आहे आपली राहायचं नाही त्यामुळे राहायचं जिथे जिथे लढाई असेल आणि अडचणीत असलेला आमचा धोबी बांधव असेल आमचा धावी बांधव असेल कुंभार असेल शिवरार असेल बंधारी असेल धनगर असेल भटकर मुक्त असेल माळी असेल बाराबंदीदार असेल आणि धनगर समाज असेल पुणे समाजाचा ओबीसी महाराज वर्ग असेल त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तर सगळ्यांनी त्याचा मुकाबला करावा लागेल तेव्हा एकटं बोलू नका आपापसामध्ये लढू नका आपापसात लढा तर आपलं भविष्य काळोखाल जाईल एक होऊन नाही का तर दुश्मन भविष्य तुमच्या समोर वाढ बघताय हे लक्षात
हे भाग्य की जे आतापर्यंत वेगवेगळे ज्या पत्रक काढलेले आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर सही केली ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे। श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंग मधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह हलवान हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। त्याच्यामध्ये जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का? सगळ्याच गोष्टीची गरज त्याच्यामध्ये नोंद नसेल। आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल। इतर मागास वर्ग घटकांवरील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही। इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल। शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे। तरी आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे। आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आलो उपमुख्यमंत्री आलो सगळे आलेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की हे ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मागण्यावर झालेला एक लक्षात घ्या। शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत। ही सगळी मंडळी जी आहेत ती आपले दोन बांधव आहेत त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला असली पाहिजे की आम्हाला आहे। रोज सकाळ संध्याकाळ पोस्ट करून काय झालं विचारतो आहोत आपल्याला त्यांना परत एकदा जर अडचण झाली तर हा जवान मुलगा सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही आज सगळे विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं आणि शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आपण सर्व भागांच्या सर्व पत्रांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आम्ही आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय